सर्वांनी बाहेर येऊन बसायचंय. आमचा कार्यकर्ता त्या ठिकाणी येऊन तुम्हाला उठवेल. झोपू नका, कोणी बाहेर या सगळे. आजूबाजूला बैठक करतात, सगळ्यांनी शांतता राखा. महाराज मंडळी सर्वांना बाहेर पाठवा. कोणाचे आहे ते लक्ष द्या. तरी अवधान एकले तिचे मग पात्र होईल. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का. ज्ञानेश्वरी अध्याय आहे 9वा आणि 9व्या अध्यायामध्ये पहिलीच ओवी आहे. माऊली तुमची आमची माऊली नाही तर जगाची माऊली ठरलेली आहे. काय आणि आज इथं सर्व जमलेले ज्या कार्यासाठी जमलेलो आहोत ते अखंड जगाचं केंद्रबिंदू आहे. बरं का. जे अध्यात्माचा केंद्रबिंदू असेल तर माऊलींची ही जो हा समाधी सोहळा आहे त्या समाधी सोहळ्याचे जी जागा आहे ते अखंड जगाचं केंद्रबिंदू आहे. बरं का. आणि त्या माऊलींनी ही ओवी जड देवाला सांगितलेली आहे की तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाची पात्र होईल. हे प्रतिज्ञ उघड आहे का. पहा काय सांगितलेलं आहे. ही काही सोम्या गोम्याची प्रतिज्ञा नाही नाक्यावरच्या. बरं का. जगाच्या माऊलीची प्रतिज्ञा आहे. आणि माऊली काय सांगतात की माझ्या बोलण्याकडे एक वेळ लक्ष द्या आणि तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल. आपण पंच देहतो पाताचे झाले आणि कर्माच्या गुणी गुंतले. या कर्मामध्ये गुंतल्यानंतर विषयांमध्ये अडकलेला असतो. आणि विषय ते काय नाही का. मग त्या विषयाने जे सर्व विषयांचं जे सुख आहे काय ते जे तुम्हाला पाहिजे सर्व सुखाची पात्र तुम्ही पात्र व्हाल नाही का. मग आता सांगा बरं सुख कुठे. बाबांची एवढी सोपी भाषा असायची काय. आपले सर्वांचे अधिष्ठान संत श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, नाना महाराज छबुलाल हे बोधामृताचे सरोवर आहेत. बरं का. कारण आम्हाला बोधामृत या सरोवरातूनच मिळालं. आणि हे सर्व ही शक्ती सर्व या महात्म्यांची आहे. आणि ते सहज आणि सोप्या भाषेत सांगायचे की तुम्हाला सुख आहे. सुखासाठी सर्व धडपड चालू आहे. मग सुख कुठे आहे तर बाबा नेहमी सांगायचे की सुख आहे देवाजवळ. आणि मग देव कुठे आहे तर देव आहे तुमच्याजवळ. बरं का. देव आहे तुमच्याजवळ. तुमच्याजवळ आहे तर नवल नाही. कारण का 184 योनीमध्ये हा देव काय भरून भरून उरलेला आहे. रिकामी अशी इकडे तिकडे जागा नाही. परंतु चांगले चांगले आपले कीर्तनकार बरं का ते देखील असं सांगतात की देव हा पाहण्याचा विषय नाही. आणि साधू संतांची तर इथं प्रमाण आहे नाही का. पाहिला रे हरी, पाहिला रे हरी. काही काही गोष्टी अशा असतात. आता ही पंचमहाभूतांपासून देह तो पाताचे झाले की नाही. आता पाताचे झाले ते काही भूत दिसतात काही दिसत नाही. आता मग ह्यांना जाणायचे हवा दिसते का नाही दिस आहे की नाही आहे. जर ही हवा नसली तर मग रामनाम सत्य नाही का. परत जिवंतपणे असताना ही गोम वाजते तर कोणी ऐकत नाही की रामनाम सत्य रामनाम सत्य. आणि मग ही गोम कधी कानी पडते तो बिचारा शिर्डीवर गेल्यानंतर त्याच्या कानात ओढून ओढून सांगतात नाही का. बोलो रे भाई रामनाम सत्य, बोलो रे भाई रामनाम सत्य. तो तर होतो मी आता तुमचं अजिबात ऐकणार नाही. पहिल्याच नाही ऐकलं आता काय ऐकू नाही का. म्हणून मरणा अगोदर हे सर्व ऐकून घ्यायला पाहिजे. असो तुमचं आमचं महत् भाग्य आहे की आपल्याला असे दाते भेटले उदार अंतकरणाचे काय. कारण इथं
फुकट आणि चोकट काय नाम फुकट आणि चोकट न घेता ये मीठ. परंतु हा जीव काय करतो आमचे महाराज नेहमी प्रमाण देतात हे आळशी मंदमती केवितले संत खजानाने घेतलेली प्रचिती आळशी मंदमती केवितले नाही का. मग कधी काय करायचे आपल्याला तर हा भवसागर करून जायचे. कुठला भवसागर सांगितलेला आहे 184 योनीचा या सागरातून आपल्याला करून जायचं आहे. मग बाबाचं सहज आणि सोप्या भाषेत काय सांगायचे अरे तरले तरतील हा भरोसा नाम धारकाचा ठसा. मग ज्यांचं त्यांच्याकडे नाम आहे ज्यांच्याकडे नसेल त्यांनी घ्या. कारण का तर ही संधी परत परत नाही. म्हणजे या आळंदीत सांगतो असं नाही तर मनुष्य जन्माची परत परत संधी नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि सुगले वर्म फेरा पडेल. सांगा बरोबर देव सर्वांच्या जवळ आहे. मग आता हाक मारली की देव यायला नको का भगवंताचा साक्षात्कार व्हायला नको का होत नाही न होण्याचं कारण काय नामरूपा नाही मेळ अवघा वाचेचा गोंधळ चाललेला आहे. बरं नवे तर 460 आखाडे असतील जास्त असतील कमी नाही. परंतु ह्या नामाचा तिथं पत्ता नाही बरं का. आणि जिथं पत्ता आहे म्हणजे जिथे गर्दी आहे तिथं तो पत्ता नाही. आणि जिथं पत्ता आहे तिथे सर्व दर्दी बसलेली असतात मंडळी बरं का. आणि हे तुम्ही आम्ही खरोखर आपण बोलतो सहज ते बोलतो की सर्व राजहंसाची पिलं नव्हे तर सर्व राजहंस काय. कारण का बघा त्या दिवशी मी ऐकलं की आपले कीर्तनकार बोलतात की तुम्ही अरे तुम्हाला बाबाच होऊन ठेवलंय कसं की संत आहे तात्काळ खरेदी आपुल्या द्यायचे. मग काय ठेवलंय बाकी तुम्हाला तुम्ही ऍडव्होकेटच्या कोटावर जाऊ नका कपड्यांवर म्हणजे वेशभूषेवर जाऊ नका डॉक्टरांच्या वेशभूषेवर जाऊ नका. त्या वेशभूषेला महत्व दिलेलं नाही. उसडोंगा परी रतनोळे डोंगा काय बोललो असं रंग हे वरचं खेळ नाही वरपांग नाही. कारण का आताही आपल्यामध्ये हौसे कवचे आहेत या यात्रेमध्ये आपल्या बरोबर फिरतील आपलाच किस्सा कापतील बरं का. राग नका म्हणू कारण वस्तुस्थिती आहे. कारण दोन्ही दिसती सारखी वर्मदानी तोची पारखी हिळा टोपी मला देवाचे गवाळ भागती ओंगाळ पोटासाठी. आणि इथं जर स्पष्ट सांगितले परंतु कोणी ऐकत नाही का. आणि न ऐकल्या कारणाने किती हानी होते थोर झाली हानी. पसंतीने खाली 84च्या मग 84च्या म्हणजे 184 योनीच्या या गाणी आपल्याला परत परत जन्माला येणं परत मरणं नाही का. किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित. म्हणून बाबा नेहमी सांगायचे अरे बाबा देव तुमच्या जवळ आहे. माऊलीने इथं सांगितलेलं आहे 9व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये अश्रित जाना पुरुषा धर्मशास्त्रेपर्यंत बळप्राप्य निवर्तनचे मृत्यू संसार वर्धवणे. बरं खालचे जे उभे आहेत ते आपल्या जड जीवाला सांगितलेले आहेत पहा की पायापा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेची आप पदराळ बरी ते अविरण गोचिड अशुद्ध काय सुद्ध का कमर गंध आणि जरदोरी नांद नको एकची घरी परी पराट देवीचे भ्रमरी येला शुक्लजीवरी ना तरी निदावांच्या परिवरी लोहा रोत्री हा सहस्त्रवरी परी देत पैसे उपासत्री का आहे. आणि 2 वया बाजूला ठेवा कारण का इतर योनीच्या ठाई हा विचार नाही. गोचिड रक्त सेवन करत असतं गायीच्या एक पदरा एक अंतर असतं एवढं परंतु ते रक्त सेवन करत असतं. आणि गोचिडाचं झालं की दुसऱ्या दृष्टाचं बेडकाचं सांगितलेलं आहे. त्या कमळाचं कांद होतं बरं तलावरूपी त्या तलावामध्ये त्या कांद्याचं कालांतराने म्हणजे पावसाळ्यात ते तलाव भरलं तुडुंब की त्याच्यामध्ये ते कमळाच्या कांद्याचं कमळ होतं. आणि त्याच्यामध्ये मकरंद लांबून सेवन करण्यासाठी ते भ्रमर येतात. त्यांना आमंत्रण केलेलं आहे का नाही का. परिमळाची धाव भ्रमर ओढी तैशी तुझी गोडी लागो मज लांबून उभे तर त्यांना आपण आमंत्रण फोन केले का तुम्हाला आम्हाला फोन करावा जाहिरात द्यावी लागते. जाहिरात नाही भेटली तरी राग येतो आम्हाला नाही भेटली जाहिरात नाही का. आणि अगोदर जाहिरात असो कसली असो सप्त्याची असो कसली लग्नाची असो बर्थडेची असो फक्त आपलं नाव बघतात त्याच्यामध्ये आपलं नाव आहे का आपला कार्यक्रम आहे का पहा. म्हणजे वस्तुस्थिती काय रात्री छान सुंदर असं वक्त्याने नाव नाही म्हणावं लागते एवढं सुंदर वक्तव्य केले इथून एकदम खरोखर. आणि त्यांच्या उक्तीप्रमाणे बाबा आधारवादामध्ये सांगायचे त्या आता इथं नाही का देव सर्व ठिकाणी फक्त एवढं की तत्वज्ञान व्हायला पाहिजे. आत्मज्ञान तयार आहे
आपण नेहमी ऐकतो दृष्टांत आपण ऐकतो बघा, मिरची दिसते नाही का, पण तिथं ती कधी समजते, तिला खाल्ल्याशिवाय समजत नाही. पण खायची गरज नाही, फक्त तिला थोडा जिभेला लावा नाही का. ते ज्ञान कोण करून देतं, तर आपली जिबडी ताई देते करून, तिखट आहे का गोड आहे. पण या सर्व काही क्रिया आपण केल्याशिवाय होत नाही. मग मिरची तिखट आहे, कारला कडू आहे नाही का, पण पिकल्यानंतर कडू. वस्तुस्थिती आहे पहा. तसं म्हणजे आता पाहायला गेलं आपण, पाणी एकच आहे की नाही, त्या झाडांना जे पाणी जाणार ते एकच आहे, तसा सर्वांचा हा ईश्वर एक आहे. म्हणून खालच्या ओळीने सिद्धांत सांगतात माऊली, तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुख काम ही घालतासी काम विषयावरी नाही का. मग आपण विषय ओढी बोलले जीव कोण करणे याची किव, तरी किव येते काय येतो हिताचा कळवळा जीव तुटे तिळतिळा. म्हणजे साधू संतांना ही दया आली. आणि साधू संत कोण, जे आता तुमच्या आमच्या मागे पुढे उभ्या राही सांभाळीत आपले सच्चिदानंद सद्गुरू ब्रह्मेबोध श्रीपाद बाबा जर अवताराला आले नसते तर येऊन आम्ही ती काय टाकळे बोलतात ना, त्यांची कॉफी पिऊन आम्ही मोकळे झालो असतो नाही का. कारण का टाकायला जायचं वाटकायला पाहिजे. मला खरोखर जास्त बोलून तुम्हाला वेळ फुकट जातो की एवढा की मला शुद्ध नसायची, जो मोल मदिरा पियो मदिरा नंदे नाचे गाय, जिने ब्रह्मरस केविरा आहे आवडला, मी त्यांना सावध केलं म्हणून मला सावध. बघा अशी परिस्थिती आहे. असो आपला जास्त वेळ घेत नाही. तर मग हरिनामाचा जर प्याला पिला नंतर मग त्याच्यामध्ये ती शुद्ध राहणार आहे का. अरे जाम पे जाम क्या पीते हो, जाम पे जाम क्या पीते हो, रात की पिएगी सुबह उतर जाएगी, लेकिन प्याला पियो हरिनाम का तो पूरी जिंदगी सुधर जाएगी. कुंडली तोड़ते हरि ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज धन्यवाद भाऊ. यानंतर अनंता पाटील आलेत का, आल्या झोपले ते अनंता पाटील नाहीत घ्या पुढचा ना. त्यानंतर तुकाराम वाजे आहेत.